रिसेंटली मधल्या काळामध्ये मी एक केस घेतली होती आणि ती अहिल्यानगरची केस होती आणि तिथे एक नवीन मोठं एक घर बांधायचं त्यांचं प्लॅनिंग चालू होतं आणि त्याच्यामध्ये त्या बाहेरच्या भिंतीला सारखे तडे जायचे. तर तडे जायचे म्हणजे कसे सर, म्हणजे एखाद्या भिंतीला तडा जातो म्हणजे कसं असतं, एक नॉर्मल असतं ना की नॉर्मल तडा प्लास्टर गेलं, लेअर गेलं वगैरे असं असतं. तर तसं नाही, ते तडे असे होते आरपार दिसायचं डायरेक्ट. मग ते समजायचंच नाही सर त्यांना की हे सगळं बांधकाम करतोय पूर्ण आणि तिकडे तडा जातोय. मग हे परत बांधकाम पुढचं काम पुढे नेतोय आणि तिकडे तडा जातोय. असं होतंय का दर. मग नंतर त्यांना लक्षात आलं की हे काहीतरी प्रकार वेगळा आहे आणि मग त्यांनी काही ठिकाणी चौकशी केली, गोष्ट केली. तर त्यांचा एक चुलत भाऊ डोंबिवलीचा होता, माझा क्लायंट होता वास्तुशास्त्राचा. तर त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भूषण सरांशी एकदा बोलून बघा काय म्हणतायत काय नाही ते. तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं. तर मी त्यांचे डिटेल्स मागवले, डेट ऑफ बर्थ, फोटो वगैरे डिटेल्स मागवले. मला काही गोष्टी समजल्या, त्या गोष्टी मी त्यांच्यावरच शेअर केल्या. मी त्यांना म्हटलं की बघा, मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय ह्या तुम्हाला पटल्या, जमल्या, रुचल्या, पटल्या तरच आपण पुढे जाऊ, नाही तर काही प्रश्न नाही. बरोबर की नाही. मग ते झालं. त्याच्यानंतर मी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांना जमल्या, पटल्या, रुचल्या. ते म्हटलं सर बरोबर आहे, तुम्ही म्हणता त्या गोष्टी बरोबर आहे. मग बरोबर आहे तर मग तिथे मला व्हिजिटला यावं लागेल, कारण तुमची वास्तूशी रिलेटेड काम आहे तर मला जागेवरती तिकडे यावं लागेल. तर त्यांनी व्हिजिट लावली, शेड्यूल लावलं. मी व्हिजिटसाठी गेलो, मी सगळं बघितलं. त्या जागेचा जो एरिया आहे तो सगळा बघितला, आजूबाजूचा एरिया फिरलो सगळं. म्हणजे जे पण आमचं वास्तुशास्त्राप्रमाणे जे व्हायब्रेशन्स चेक करण्याची पद्धत असते किंवा जे पण गोष्टी असतात तर त्या मी त्याच्यामध्ये बघितल्या. आणि आता ऑन द स्पॉट आम्हाला पण काय लगेच काही वेळेला लगेच अस्ट्रायल्स येत नाहीत. अस्ट्रायल्स म्हणजे तिथले जे वाईब्स आहेत ते वाईब्स लगेच येत नाही, 48 तास 72 तासानंतर येतात. तर इनिशियल स्टेजच्या ज्या काही तिथे गोष्टी होत्या त्या मला कळल्या की दिशांच्या माध्यमातून कसं आहे काय आहे ते सगळं मी त्यांना सांगितलं. वास्तुशास्त्राचे जे पण क्लॉज आहेत, रूल्स आहेत ते सगळे मी त्यांच्यावर सांगितले. पण एक्झॅक्टली ही जी केस आहे की भिंतीला तडे का जात आहेत हे मी त्यांना एक गोष्ट तिथे नमूद केली की इथले जे बाजूच्या जागेचे जे अस्ट्रायल्स आहेत म्हणजे ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा आहेत काही, त्यांचा परिणाम तुमच्या या ह्याच्यावरती होतोय. तर त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की भूषण सर, हा जो प्लॉट होता आधी, हा प्लॉट आमचा एवढाच होता. त्याच्यानंतर आम्ही हा पुढे एक्सटेंड करून घेतला. तर जो एक्सटेंड करून आम्ही घेतला ना तर त्याच्यासाठी आम्हाला 1-1.5 वर्ष 2 वर्ष आम्हाला ते व्यवहार करायला लागले. कारण आम्हाला थोडं प्लॉट मोठा करायचा होता म्हणून ते आम्ही केलं. मग त्याच्यानंतर आम्ही आता ह्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करतोय. मग हे कन्स्ट्रक्शन करताना आता थोडं कन्स्ट्रक्शन त्यांच्या भागात पण जात आहे, कारण आम्ही ते प्लॉट घेतलाय ना आता असं. तर ही सगळी स्टोरी त्यांच्याकडनं मी ऐकली. तर मी त्यांना म्हटलं की मी आता परत बॅक टू पॅवल होतो, मला तुमच्या जे पण गोष्टी येतील त्या मी तुम्हाला फोनवरती कळवतो, त्याच्यावरती उपाय पण सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मला त्यांच्या अस्ट्रायल्स एवढे भयानक आले सर की त्या जागेमध्ये एक नागिन आणि एक नाग असे 2 जोड्याने राहत होते आणि ती त्यांची वहिवाट होती. त्या जागेचा राखणदार तर तो त्यांच्या जागेचा राखणदार होता. राखणदाराची ती अनुमती नव्हती की ह्यांनी इथे ते घर बांधायला पाहिजे किंवा ते करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे तेवढी पॉवर होती की ते त्या भिंतीला तडे जात होते. आणि मग त्या भिंतीला हे सगळं मला गोष्टी ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा मी उठतो तेव्हा मी जेवढ्या पण लोकांना भेटतो, जेवढ्या पण वास्तू बघतो, जेवढ्या पण गोष्टी मला समजतात तर त्याचे सगळे रिकॉल्स मला येतात आणि त्या रिकॉल्सच्या बेसवरती मी पुढच्या केस सगळ्या सॉल्व्ह करतो. मग ते मला कळालं की मी त्यांना सांगितलं की अशी गोष्ट होती आणि हे अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, पंचमी या दिवसांमध्ये तुमच्याबरोबर ही वाईट घटना घडते. तर ते पण ॲब्सोल्युटली अवॉक झाले ऐकून, म्हणजे आश्चर्यचकित झाले की हे कसं काय. तर मग त्या भेगा का पडतायत हे त्यांना सांगितलं. म्हटलं मला साईटवरती परत यावं लागेल, तुम्ही माझे पुढचे पेआउट्स द्या, मी येतो साईट. ते बोलले सर काही टेन्शन घेऊ नका, आम्ही देतो, तुम्ही या. मग परत मी साईटवरती गेलो, त्यांचं पूर्ण ऑडिट केलं. त्याच्यानंतर मला कळलं तिथे मागे एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडापासून ते इकडच्या भिंतीपर्यंत म्हणजे त्यांच्या प्लॉटच्या इकडच्या भिंतीपर्यंत मी त्यांना म्हटलं फक्की मागवा. मी फक्की मारून दिली आणि त्यांची जी बॉर्डर होती जी मला अस्ट्रायल्समध्ये दिसली होती त्यांची, त्या बॉर्डरपर्यंत ती जागा त्यांना डिवाइड करून दिली. आणि त्यांना म्हटलं की आता या जागेच्या बाहेर कुठले जायचं नाही आणि हे सगळं जे आज कन्स्ट्रक्शन जे पुढे गेले ते सगळं आत घ्या
त्याच्याशिवाय ते काय तुम्हाला सोडणार नाही आणि ते काय टिकू देणार नाही. मग आम्ही परत बसलो प्लॅनवरती, वास्तुशास्त्र कन्सल्टिंगच्या प्लॅनवरती आम्ही काम केलं, काही गोष्टी चेंजेस केले, ती भिंत आम्ही आत घेतली, त्यांची जागा त्यांना दिली, फक्की मारून दिली प्रॉपर, आणि तिथे संकल्प सोडला की या जागेमध्ये आम्ही परत येणार नाही, तुमची जागा तुम्हाला लक लाभो. तर किती स्क्वेअर फुटाचं म्हणजे त्यांचं नुकसान झालं असेल व्यावहारिकदृष्ट्या बघायला गेलं तर साधारणपणे मला असं वाटतं एक 100-150 म्हणजे समजा 180 ते 250 स्क्वेअर फुटाचं त्यांचं नुकसान झालं असेल फार त्या पिंपळा झाडापासून ते इकडचं बॉर्डर पर्यंत, म्हणजे तो जो वॉल होती तिथपर्यंत. मग हे तेवढं त्यांचं नुकसान झालं असेल. पण ते दिल्यानंतर नंतर त्यांनी जी भिंत बांधली त्याच्यानंतर ते भिंतीला तडे गेले नाहीत.